आणि आता बाकी आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची, कारण एप्रिल महिन्याचा हप्ता येण्यास आता सुरुवात झालेली आहे. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सगळ्यांना 1500 रुपये मिळणार आहेत. पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. दरम्यान या संदर्भात मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाडकींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले जातोय. याचा पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना निधी थेट त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त होईल. लाडक्या बहिणींची अंतिम यादी ही गेल्या जवळपास 8 महिन्यामध्ये या साधारणपणे आम्ही जवळपास 2.25 कोटी ते 2.5 कोटी महिलांना या योजनेअंतर्गत आम्ही लाभ देत आहोत. पूर्वसंध्येलाच आम्ही घोषित केलं होतं महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लाडकी बहीण योजनेची अंतिम पडताळणी ही पूर्ण झाली. अंतिम पडताळणीनंतर 66 लाख लाडक्या बहिणी अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारची 10,000 कोटींची बचत होतीये. मात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. आर्थिक वर्ष अखेर आणि ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचं प्रशासनानं सांगितले. तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील. अनेक महिलांनी केवायसी पूर्ण केली तरी देखील 4 महिन्यांपासून त्यांना लाभ मिळालेला नाहीये. मार्च एप्रिलचे हप्ते थकल्यानं लाडक्या बहिणी चिंतेत आहे. हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार असा सवाल या बहिणी विचारतायत. त्यामुळे आता हा हप्ता कधी वितरित केला जाणार या संदर्भात नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत. जो काही डेटा म्हणजे प्रत्येक योजना ही स्क्रुटिनीमधून जातच असते. ती लाडकी बहीण योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, नमो शेतकरी असो, आणखीन कुठली योजना असो, ही प्रत्येक योजना ही साधारणपणे दरवर्षी ही त्यांची एक साधारणपणे प्रक्रियाच आहे की त्या स्क्रुटिनीमधनं ती जात असते. आम्ही वेगवेगळ्या विभागाकडनं, महिला व बालविकास विभागाने वेगवेगळ्या विभागाकडनं त्यांच्याकडे जो डेटा आहे त्यांच्या लाभार्थ्यांचा हा साधारणपणे आम्ही मागितलेला होता, जेणेकरून लाडकी बहीण योजना जी आहे आपल्याला माहिती आहे की निकषामध्ये जर एका योजनेचा 1500पेक्षा अधिकचा लाभ जर कुठला लाभार्थी घेत असेल तर ते ह्या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत. अशा पद्धतीचे जे नियम आणि निकष आहेत. हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे. 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता. आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे, जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेलाच जो महिन्याचा हप्त्याचा निधी आहे 1400 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे. आणि तर या ठिकाणी आपण बघितलं असेल की स्वतः राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिताई तटकरे नेमके काय म्हणालेले आहेत. त्यानंतर आपल्याला माहितीच आहे की आपल्याला जो मार्च महिन्याचा हप्ता आहे हा 1500 रुपये हप्ता आपल्या अकाउंटवरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जवळजवळ 90% लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये हे जे पैसे आहे ना हे इथे आता जमा झालेले आहेत. परंतु प्रश्न अजूनही असा आहे की काही लाडक्या बहिणींना जे पैसे आहे ना ते त्यांच्या अकाउंटवरती इथे जमा झालेले नाहीये. हो, तुम्ही खरं ऐकलेलं आहे. काही लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर जे पैसे आहेत हे जमा होण्यास सुरुवात झालेली नाहीये. आता त्याचं नेमकं कारण इथे स्पष्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. परंतु त्याआधी ज्या लाडक्या बहिणींना इथे मार्च महिन्याचा हप्ता भेटलेला आहे त्या लाडक्या बहिणींना इथे खुशखबर आलेली आहे. काल खूप साऱ्या लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता जमा झाल्यानंतर एप्रिलचे सुद्धा इथे 1500 रुपये जमा झालेले आहेत. म्हणजे असे एकूण त्यांना 3000 रुपये त्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत. ही मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी इथे आलेली आहे. म्हणून तुम्हाला आता मी मे महिन्याच्या हप्त्याबद्दल सुद्धा इथे महत्त्वाचे अपडेट देणार आहे. त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना इथे मार्च एप्रिलचा हप्ता भेटला नाही त्यांच्यासाठी मोठी गुड न्यूज इथे मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहायचा आहे. बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. बँक खात्यात एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे कधी येणार याची प्रतीक्षा अनेकांना होती. आज मात्र महिलांची प्रतीक्षा संपली असून योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. या संदर्भात एक मराठी वृत्तसंस्थेत इथे प्रसारित झालेलं आहे. बघा, आपल्याला काय वाटत होतं की मार्चचा जो हप्ता आहे हा मार्चचा हप्ता आपल्याला इथे एकच भेटणार, म्हणजे मार्चचे 1500 रुपये आपल्याला आत्ता भेटणार आहे. परंतु आपल्याला असं वाटत होतं की जो एप्रिल आहे
हा एप्रिल आणि मे या 2 महिन्याचे पैसे म्हणजे ₹3,000 आपल्याला एकत्र भेटेल असं आपल्याला वाटत होतं. परंतु तसं नव्हता. मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे ₹3,000 आपल्याला देण्यात आलेले आहे. परंतु अजूनसुद्धा जो मे महिन्याचा हप्ता आहे ना, हा प्रलंबित आहे. परंतु आता त्या हप्त्याचं इथे टेन्शन घ्यायचं कारण नाही. कारण की आता हा जो हप्ता आहे ना, हा इथे लेट झालेला नाही. हा बहुतेक आपल्याला शेवटच्या आठवड्यात इथे भेटू शकतो. म्हणजे बघू शकता एका महिन्यामध्ये लाडकी बहिणींना जवळ-जवळ इथे ₹4,500 त्यांच्या अकाउंटवर इथे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजे ते एकंदरीत लाडकी बहिणींसाठी मोठी खुशखबरी इथे असणार आहे. त्यानंतर ज्या लाडकी बहिणींना इथे फेब्रुवारीचा हप्ता भेटलेला नाही, त्यांनी सुद्धा आम्हाला कमेंट केलेलं आहे, की "सर आम्हाला फेब्रुवारीचा हप्ता इथे भेटलेलाच नाहीये." परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे फक्त मार्च आणि एप्रिल या 2च महिन्यांचे पैसे इथे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मे हप्ता हे फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये इथे कुठल्याही प्रकारची अपडेट आहे ना, इथे आलेली नाहीये. तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता भेटला नाही, परंतु तुम्हाला मार्चचा हप्ता भेटला का? ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. भेटला असेल तर हो म्हणून पाठवा, नसेल भेटला तर नाही म्हणून इथे नक्की पाठवायचं आहे. कारण की आम्हाला कळेल, की किती लाडक्या बहिणींना अजूनसुद्धा जो हप्ता आहे ना, तो इथे भेटलेला नाही. मे महिन्याचा हप्तासुद्धा आपल्याला लवकरच भेटणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना इथे हप्ता भेटलेला नसेल मार्चचा, त्यांनी पहिले आपला आधार लिंक आहे का? ते एकदा चेक करायचं आहे. त्यानंतर त्यांनी के-वाय-सी केलेली आहे का? ते सुद्धा त्यांनी एकदा चेक करायचं आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींची इथे चुकीची के-वाय-सी झालेली होती, त्यांनी 30 एप्रिलपर्यंत इथे चूक सुधारलेली आहे का? त्यांनी एकदा चेक करून घ्यायचं. या 3 कारणांपैकी जर तुमचं एक कारण सुद्धा जर असेल, तर तुम्हाला इथे मार्च महिन्याचे आणि एप्रिल महिन्याचे पैसे इथे भेटणार नाही. हे सुद्धा इथे लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. दरम्यान मे महिना सुरू होऊन 2 आठवड्यांच्या कालावधी लोटला आहे. तरीही एप्रिल महिन्याचे पैसे खात्यात आले नव्हते. बरेच दिवस झाल्यानंतरही पैसे येत नसल्यामुळे मार्च आणि एप्रिल आता मे महिन्याच्या हप्त्याबाबत या संदर्भात संभ्रम निर्माण झालेला होता. लाभार्थ्यांच्या खात्यात ₹4,500 जमा होतील असा अंदाज इथे वर्तवण्यात आलेला होता. परंतु हा अंदाज इथे फोल ठरलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. लाडकी बहिणींना ₹1,500 जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मे महिना उजेडला असून मार्च आणि एप्रिल अशा 2 महिन्यांचे पैसे एकत्र खात्यात जमा न झाल्यामुळे लाडक्या बहिणींना इथे अडचणीला इथे सामना करावा लागत होता. परंतु तेच टेन्शन आता इथे मिटलेलं आहे. दोन्ही महिन्यांचे पैसे एकदाच मिळतील असा दावा केला जात होता. म्हणजे लाडकी बहिणींना एकाच थेट ₹3,000 जमा मिळण्याची इथे शक्यता व्यक्त केली जात आहे. बघा तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात नोटीस केली का? आता ह्या हप्त्याबद्दल आपल्याला कुठल्याही प्रकारचा जी-आर इथे आलेला नव्हता. डायरेक्टली जी-आर न येता डायरेक्टली आधी ₹1,500 जमा झाले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ₹1,500 जमा झाले. म्हणजे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा कुठलीही पूर्वसूचना न देता हे जे वितरण आहे ना, हे वितरण ते सुरू झालेलं आहे. म्हणजे एकंदरीत आता लक्ष ठेवायचं आहे. कधी-कधी काय होतं, की उशीर झाला, की जी-आर न निघता डायरेक्टली जे पैसे आहे ₹1,500 हे आपल्या अकाउंटवरती जमा होतात. म्हणजे पहिले आपल्याला जी-आर निघायचा. जी-आर निघाल्यानंतर जे आपलं महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे या लाईव्ह यायचा आणि लाईव्ह आल्यानंतर त्याच्यानंतर 3 दिवसानंतर वितरण सुरू होत आहे. परंतु ह्यावेळेस ह्या प्रोसेस फॉलो नाही झाल्या. डायरेक्टली जे पैसे आहे ना, ते लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर इथे जमा केलेले आहेत. हीच होती मोठी अपडेट इथे लाडक्या बहिणींसाठी. आता त्यानंतर तुम्हाला जर इथे पैसे आले नसतील, तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं इथं टेन्शन घ्यायचं नाहीये. योजनेच्या लाभार्थी महिलांनी बँक खाते तपासणीचे असे आवाहन केलेले आहे. दुसरीकडे नियमांचे उल्लंघन करून योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आलेली आहे. एका प्रकारे लाभार्थी महिलांचा आकडा इथे कमी झालेला आहे. बघा, ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न हे 2.5 लाखांच्या वर आहे, त्यांचा इथे लाभ बंद करण्यात आलेला आहे. ज्यांच्या घरी 4 चाकी गाडी आहे, त्यांचा सुद्धा इथे लाभ इथे बंद करण्यात आलेला आहे. त्यानंतर इथे खूप साऱ्या अशा लाडक्या बहिणी ज्या अपात्र आहे, म्हणजे सरकारी नोकरीवर आहे, त्यांचा सुद्धा इथे लाभ जो आहे ना, तो इथे बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणींना इथे पैसे इथे भेटणार नाहीये. ही सुद्धा इथे मोठी गुड न्यूज इथे लाडक्या बहिणीसाठी आहे. म्हणजे ही जी योजना आहे इथे पारदर्शक होत आहे. परंतु अजून सुद्धा एक मोठी गोष्ट आहे, ज्या लाडक्या बहिणी अजून सुद्धा त्यांना इथे खरंच या योजनेची गरज आहे, त्यांना त्यांचा लाभ जो आहे ना, तो इथे बंद करण्यात आलेला आहे. सरकारला माझी विनंती की त्यांचा जो लाभ आहे ना, तो इथे पुन्हा चालू करण्यात यावा. जेणेकरून त्यांना सुद्धा इथे ₹1,500 जे आहे ना, ते त्यांना भेटेल. कारण की या ₹1,500 त्यांना खूप मोठा जो आधार आहे ना, तो इथे होत असतो. मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा जो पैसे आहे ना, ₹1,500 याचा खूप मोठा जो फायदा आहे ना, हा महिन्याचं बजेट व्हायला त्यांना खूप मोठा फायदा होतो. त्यामुळे त्यांचे सुद्धा इथे पैसे चालू करण्यात यावे. आणि जी नवीन के-वाय-सी आहे, ही नवीन के-वाय-सी सुद्धा सरकारने लवकरात लवकर चालू करावी अशी सुद्धा विनंती मी सरकारला या माध्यमातून करत आहे. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुमच्या काही समस्या असेल तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून ते विचारू शकता. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.